श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर हे आहे भक्ती किड्सवेअर म्हणून, आणि इथं मुलांचे जे ड्रेसेस आहेत ते खूपच छान भेटतात, मुलांचे पण आणि मुलींचे पण. तर म्हणजे खूप इतके छान छान ड्रेस असतात. तर तुम्ही बघत असाल तर मुलींचे सर्व ड्रेस याच शॉपमधले असतात. तर चला तो सेकंड फ्लोअरवरती ज्या गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी ड्रेसेस असतात, आणि जे ड्रेस आहेत ते खूपच सुंदर असतात. तिथं तुम्ही एकदा जर येवल्यात आलात तर नक्कीच भेट द्या. खूप छान असे ड्रेसेस असतात. तर आता इथं मुलींचे चाललं होतं ड्रेस चॉईस करायचं काम, आणि शूटही चाललं होतं. तर बघू शकता इथं ड्रेस चॉईस झालेला आहे, आणि ड्रेस चॉईस झाल्यानंतर आता ड्रेस आपण जेव्हा बड्डे सेलिब्रेट होईल तेव्हाच बघू. तर इथं बघू शकता खूप छान असं शॉप आहे. आणि आता घरी आल्यानंतरचं खूप वेळ झाला होता त्यांना यायला, आणि शॉपिंग केक वगैरे घेता घेता खूप वेळ झाल्यामुळं 8-8:30 वाजले होते. त्यामुळे बड्डे पटपट सेलिब्रेट केला, आणि जेवणही बाकी होते. तर इथं बघू शकता तिच्या आजी बाबा तिला औक्षण करत होते, आणि त्यांनी गिफ्ट म्हणून तिला एक छानपैकी चांदीची अंगठी केली होती, आणि ड्रेसही तिच्या बाबांनीच तिला घेतला होता. तर सॉरी, कटिंगचा आवाज चालू आहे शेजारी, तो येत असेल तर त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते. तर तो आवाज इग्नोर करा. आणि इथे आहे आपली आरू. तर आरू म्हटलं तर कोणतंही तिला दीदीचं काही म्हटलं तर खूपच आनंद होतो. आणि खरंच ह्यासाठी आपल्याला एक तरी बहीण पाहिजे. खूप यावेळेस मला वाटतं की मला एक बहीण पाहिजे होती, कारण त्या अशा खूप दंगामस्ती करतील, पण असं काही सेलिब्रेशन असलं तर मात्र जीवाला जीव देऊन त्यांचं चालू असतं. आणि इथं बघू शकता राधिका पाठ लावायला गेली होती पाठीमागं. तर तिला असं वाटलं चेअरवरतीच बसलेली आहे, आणि तिथं सोफा होता. तर आरू इथं गिफ्ट लपवून ठेवलं होतं दीदीसाठी, आणि गेले 4 ते 5 दिवसापासून तयारी चालू होती दीदीला गिफ्ट देण्यासाठी. आणि तिच्या पद्धतीने तिने जे गिफ्ट आहे ते बनवलेलं होतं, आणि तिला खूप हौस आहे असं गिफ्ट तयार करायचं आणि द्यायचं. ते प्रत्येकाचा बड्डे असला तर 4-5 दिवस आधीच तिची तयारी चालू असते. आणि खरंच एक आई-वडील झाल्यानंतरच मुलं काय असतात आणि आईवडिलांचं प्रेम काय असतं हे समजतं. ते तेवढंच खरं आहे. जेव्हा मुलं आपल्याकडे हट्ट करतात आणि ते जर आपल्याकडून कधी पुरवले जात नाही, आणि आपण ते मुद्दामहून करीत नाही, काहीतरी त्यामागे आर्थिक परिस्थिती असते किंवा दुसरंही काही कारण असू शकतं. आणि मग तेव्हा कळतं की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्या आईवडिलांकडनं आपण किती हट्ट करत असू, तेव्हा त्यांची अशीच परिस्थिती असेल ना, तेव्हा त्यांनाही वाटत असेल की आपल्या मुलांना आपण जे मागताय ते द्यावं, पण त्यांच्याकडंही काहीतरी अडचण असल्याशिवाय ते आपल्याला तो हट्ट पुरवत नव्हते. आणि त्यावेळेस आपण असं समजत होतो की आपले आईवडील चांगले नाही आहे, आणि बरोबरच्या मुलांना हे आहे ते आहे, मला हे नाही आहे. पण आता जेव्हा स्वतः आईवडील होतो ना, तेव्हा खरंच कळतं की की आई-वडिलांना कधीच वाटत नाही की आपल्या मुलांनी जे मागितलं ते आपण देऊ नये. पण त्यामागे काहीतरी कारणं असतात किंवा काहीतरी अडचणी असतात, आणि ते त्या ज्या मुलांचा हट्ट आहे तो पूर्ण नाही करू शकत. तर आज राधिकाला म्हणजे आज जेव्हापासून ती झाली तेव्हापासून ड्रेस हा कंटिन्यू असतो. तर ह्या वर्षी तिला म्हटलं जाऊ दे, आता स्कूल उघडणार आहे तर ड्रेस नाही घ्यायचा. तर ती सकाळपासून रुसून बसली होती. पण शेवटी तिच्या बाबांनी तिला घेऊन दिला. आणि केकचं आम्ही बोललो की आपण घरी केक बनवू, तर नाही, मला दुकानातलाच केक पाहिजे. तर केकही आणला होता, आणि मग तेव्हा ती कुठं खुश झाली. मग असं वाटतं की हो, आपणही तेव्हा चुकलो होतो, पण बरोबर अनुभवातूनच माणूस शिकतो. आणि तेव्हा जर कळलं असतं तर तो आपण हट्ट केला नसता. आणि त्यांनाही कळत नाही आता सध्या, म्हणून ते हट्ट करताय. आणि देव करून आपल्याकडं त्यांचे हट्ट पुरवणं इतपत नाही म्हणता येणार, पण थोडीशी आपलं जे त्यांचे हट्ट आहे ते पुरवलं. तर काही काही हट्ट पुरवायचे असतात, काही काही इग्नोर करायचे असतात. आणि खरंच खूप काही शिकायला भेटतं. आयुष्य ही खरंच शाळा आहे, आणि ते प्रत्येक स्टेपवरती आपल्याला परीक्षा द्यावी लागते, हे तेवढंच खरं आहे. आणि इथं आता आरूचं गिफ्ट जे आहे ते ओपन करायचं काम चालू होतं. तर गिफ्टमध्ये काहीच नाही, तुम्हाला तिने जे हाताने बनवलेले आहे ड्रॉइंग वगैरे, किंवा आणि घरचंच माझ्याकडलं दुकानातलं बॉक्स होतं ते घेतलं, आणि त्यात ते गिफ्ट पॅक केलं. आणि त्यामुळे यावेळेस तिने तिचेच काय करायचं ते केलं. आम्ही तिला कुठलीही मदत केली नाही. आणि हेच प्रेम त्यांचं कायम टिकून राहावं यासाठी आमचाही प्रयत्न चालू असतो. आम्ही त्यांच्यात जास्त लुडबुड करत नाही. त्यांचं चालू असतं. आपण जास्त लुडबुड केली तर त्यांच्यात काय म्हणतात तफावत निर्माण होते. तर आपण फक्त जेव्हा आपली गरज आहे तेव्हाच त्यांच्या मदत पडायचं, जास्त काही नाही. आणि
म्हणून त्यांचं हे प्रेम असंच टिकून राहावं यासाठी आमचा प्रयत्न चालू असतो. तर चला, हा माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम.